नमस्कार, सुस्वागतम. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड एक शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे शेतीविषयक, इन्शुरन्स, फायनान्स, बँकिंग, कॉम्प्युटर्स, IT अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे कोर्सेस देणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था. मागील काही महिन्यांपासून चालू असलेल्या वेब सिरीज मधील आजचे एक वेबिनार विषय नाती गोती आणि भगवद्गीता. विषय नाती गोती आणि भगवद्गीता. भगवद्गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अध्यात्म आणि तत्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. अध्यात्म, समाज जीवन आणि तत्वज्ञानाच्या अंगाने संपूर्ण मानवी जीवनाचे वैश्विक चिंतन घडविणारा तो नुसताच ग्रंथ नाही, तर चिंतनातून मानवी जीवनाला उत्तुंगतेकडे नेणारा एक यथार्थ जीवनदर्शक आहे. भगवद्गीता हे शास्त्र आहे, भगवद्गीता हे काव्य आहे, भगवद्गीता हे तत्व आहे, भगवद्गीता ही विद्या आहे. गीता हा संवाद आहे, भगवद्गीता हे दर्शन आहे. भगवद्गीता नुसते शास्त्र नाही, तर शास्त्रांचे शास्त्र आणि सकल शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे. गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन शांत होते. महात्मा गांधींनी म्हटलं आहे, जेव्हा शंकांचे काहूर माजते, जेव्हा समोर फक्त नैराश्यच दिसते आणि दूर क्षितिजापर्यंत आशेचा एकही किरण दृष्टीस पडत नाही, तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो. आणि असा एखादा श्लोक सापडतो ज्याचा मला आधार वाटतो आणि अतीव शोकातही माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमलू लागते. जे रोज गीतेबरोबर ध्यान करतात, गीतेचा अभ्यास करतात, गीतेचं वाचन करतात, त्यांना रोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो. ह्याच भगवद्गीतेचा आपल्या दैनंदिन जीवनात आपली नाती गोती यांच्याशी कसा संबंध आहे, किंवा ही गीता आपल्या या सगळ्या दैनंदिन जीवनाशी कशी संलग्न आहे, याची माहिती आज आपणास देणार आहेत आचार्य गौरी कर्वे. 20 वर्षापासून ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये लेक्चरर असलेल्या आचार्य गौरी कर्वे मॅडम महावास्तू आचार्य म्हणून वास्तू व ज्योतिष या क्षेत्रात कार्यरत आहेत. मी विनंती करतो आचार्य गौरी कर्वे यांस की त्यांनी आजच्या विषयास अनुसरून आपल्याला मार्गान्वित करावे. आचार्य गौरी कर्वे. धन्यवाद. पहिल्या प्रथम मला इथे काही माझे विचार मांडण्याची, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतो आहे का? हो हो, बोला मॅडम, बोला मॅडम. हा, मग मी करू विषयाला सुरुवात? हो, प्लीज मॅम, प्लीज मॅम. ओके. बरं, स्पॉटलाइट केलाय का व्हिडिओ माझा, म्हणजे सगळ्यांना दिसू शकेल? येस मॅम. ओके, थँक्यू. तर आजचा विषय सगळ्यांना ठाऊकच आहे. ह्या विषयाची जेव्हा लिंक पाठवली गेली होती, तेव्हा त्याच्याबरोबर एक फॉर्म सुद्धा भरायचा होता. तर बऱ्याच जणांनी तो फॉर्म भरलेला असावा अशी मी अपेक्षा करते. आणि दुसरं असं की त्या फॉर्म मध्ये नेमकं काय सांगायचं आहे आम्हाला, तेही तुम्हाला 1-2 शब्दात सांगते. तुम्हाला त्या फॉर्मच्या रिस्पॉन्स म्हणून एक मेल आलेला असेल, तुम्ही तो मेल चेक करायचा. त्या मेलमध्ये तुम्हाला तुमच्या प्रकृतीचे प्रमुख एलिमेंट्स कुठले आहेत ते दिलेले असतील. आत्ता कदाचित तुम्हाला ते लक्षात येणार नाही की नेमकं काय आहे, पण एका सर्कलमध्ये तुम्हाला 3 पार्ट्स असणार आहेत. त्याच्यात एअर, वॉटर आणि फायर यांचं एक प्रमाण दिलेलं असेल. जसजसा आपला संवाद पुढे सरकेल तसं तुम्हाला लक्षात येईल की बाबा नेमकं या एअर किंवा वॉटर किंवा फायर ह्याचं महत्व काय आहे. ठीक आहे. तर मी आता आपल्या महत्वाच्या विषयाकडे वळते आहे.
तर गीता, श्रीकृष्णाने महायुद्धात अर्जुनाला सांगितलेली गीता. आपण आदराने त्याला श्रीमद भगवद्गीता असं म्हणतो. गीतेवर विविध ज्ञानी लोकांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी भाष्य केलं आहे. बऱ्याच जणांनी गीतेचा विविध भाषांमध्ये अनुवाद देखील केला आहे. आणि ह्या सगळ्या ज्ञानी लोकांच्या समोर मी कोणीच नाहीये आणि मला त्याची पूर्ण कल्पना आहे. मला गीता किती कळली हेही दाखवण्याचा किंवा सांगण्याचा अजिबात उद्देश नाही माझा. ज्याप्रमाणे एखादे नाटक किंवा सिनेमा बघून झाल्यावर त्याची कथा आपल्या मनात घोळत राहते किंवा त्यातली जी पात्रं असतात ती आपल्या मनात डोकावत राहतात. एखादी गोष्ट त्यातली आपल्याला आवडते किंवा एखादी गोष्ट आवडतही नाही आणि मग हा जो काही विचारांचं जे द्वंद्व चाललेलं असतं ना, ते कधी कधी आपण आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर व्यक्त करतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि अगदी त्याच पद्धतीने मी तुमच्या बरोबर काही गोष्टी शेअर करणार आहे. मी हाडाची शिक्षिका, त्याच्यामुळे चर्चा करणं किंवा डिस्कशन इज द बेस्ट मेथड ऑर वे फॉर लर्निंग ह्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच मला भावलेली गीता तुमच्या बरोबर चर्चा करताना अधिक जाणून घ्यावी, ती अधिकच समजून घ्यावी, हा माझा त्याच्यातला उद्देश आहे. चला तर मग एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. मी गीता प्रथम वाचली ती कैलासवासी आदरणीय डॉक्टर पंडित वर्तक यांची. नंतर महावास्तू आचार्य होण्याच्या प्रवासात गीता अतिशय सहज सोप्या शैलीत उलगडून दाखवली ती माझे गुरु महावास्तू संस्थापक डॉक्टर खुशदीप बन्सल यांनी. बरीच विद्वान मंडळी नेहमीच म्हणत असतात की गीता आचरणात आणावी. पण नेमकं काय करायचं हो गीता आचरणात आणायचं म्हणजे? कसं आहे ना, कलियुगामध्ये अर्जुन हा प्रत्येकात कधी ना कधीतरी डोकावतो. कुठलाही प्रसंग असून दे, काहीही असून दे, हा अर्जुन वेळोवेळी डोकं बरंच काढत असतो. त्यावेळेला त्या अर्जुनाबरोबर स्वतः भगवान श्रीकृष्ण होते आणि इथे मात्र आपल्याबरोबर कृष्ण नाहीये, पण अर्थात त्यांनी सांगितलेली गीता मात्र नक्कीच आहे. पण कसं होतं की जेव्हा केव्हा हा गीतेचा विषय निघतो ना, तेव्हा प्रामुख्याने त्यात सांगितलेल्या कर्माचा जो श्लोक आहे तो बऱ्याच वेळेला आपण ऐकलेला असतो. विविध मराठी मालिकांमधनं किंवा हिंदी मालिकांमधनं तो उद्धृत केला जातो. तुम्हालाही आठवत असेल, अध्याय 2 श्लोक 47, कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भू मा ते संगोस्तु अकर्मणी. काय अर्थ आहे ह्या श्लोकाचा? तू जे काही कर्म करशील ते व्यवस्थित करणं एवढाच तुझा अधिकार आहे. पण त्या कर्माच्यासाठी जे काही तुला फल मिळणार आहे ते कसं मिळावं, कधी मिळावं, कोणतं मिळावं हे सांगण्याचा किंवा मागण्याचा तुझा अधिकार नाही, असा ह्या श्लोकाचा खरा अर्थ आहे. पण कसं आहे ना, ह्या श्लोकाच्या व्यतिरिक्तही किंवा ह्या कर्मांच्या विचारांच्या व्यतिरिक्तही गीतेमध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे. आज अशाच एका विषयाकडे मी तुमचं लक्ष वेधणार आहे आणि तो म्हणजे अर्थातच नाती गोती आणि गीता. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, आपली प्रकृती ही 3 गुणांपासून तयार होते. आईच्या उदरात जन्म घेतल्यापासून ते मरणानंतरच्या राखेत सुद्धा या 3 गुणांचं प्रमाण अजिबात बदलत नाही. हे 3 गुण म्हणजेच सत्व, रज आणि तम. प्रत्येक व्यक्तीत हे गुण असतात, अर्थात कमी जास्त प्रमाणात. पण पहिल्या 2 क्रमांकावरचे जे गुण असतात ना, ते त्या व्यक्तीच्या स्वभावाला आकार देतात. ह्या गुणांच्या किंवा आपण असं म्हणूया की ह्या शब्दांनाच समांतर जाणारे आणखीन 3 शब्द आपल्याला ठाऊक आहेत, जे आपण बरेच वेळा आपल्या बोलीभाषेत वापरत असतो. आणि ते म्हणजे वात, कफ आणि पित्त.
तुम्हालाही हे नक्कीच ठाऊक असतील. खरं तर आयुर्वेदीय परिभाषेतील हे 3 शब्द आहेत. आता ह्या 3 शब्दांच्या पाठीमागे सुद्धा ह्याच निसर्गातली पंचतत्व आहेत. कोणतीही पंचतत्व? ज्यांना आपण पंचमहाभूत म्हणून ओळखतो किंवा इंग्लिशमध्ये नेहमीच, आता इंग्लिश ही सुद्धा कसं झालंय ना, की आपण त्यातले शब्द इतके वेळा मराठीत वापरतो की आपल्याला तेच जवळचे वाटायला लागतात. तर आपण ज्याला 5 एलिमेंट्स म्हणतो, तर ही पंचमहाभूत म्हणजेच आकाश, जल, वायू, अग्नी आणि पृथ्वी. तर ह्या पंचमहाभूतांचा वावर किंवा अस्तित्व सगळीकडे भरलेला आहे. किंबहुना हे सगळं जगच ह्या पंचमहाभूतांनी तयार झालं आहे. आणि ही पंचमहाभूत सुद्धा खरोखर ग्रेटच म्हटली पाहिजेत हं. कारण त्यांचं अस्तित्व ते सर्व प्रकारे जाणवून देतात. आणि खरी गंमत ह्यातच आहे. कसं होतं ना, की ज्या महाभूतांच्या संयोगातनं हे वात, पित्त आणि कफ तयार झालेत आणि जे आपली प्रकृती सांगतात, आपल्या प्रकृतीकडे निर्देश करतात. खरं तर हे गुणच आपला स्वभाव किंवा आपल्या कृती, आपले विचार, आपले आचार हे सगळं काही तेच कंट्रोल करत असतात. आणि आपल्याला मात्र वाटतं, की मी याव केलं आणि मी त्याव केलं, किंवा एखाद्याने हे चुकीचं वागलं किंवा एखाद्याने हे बरोबर वागलं. एखाद्याचा निर्णय चुकीचा झाला म्हणून हे असं झालं, असं म्हणून आपण एकमेकाला दूषणं देत राहतो. पण खरं तर हे जे सगळं काही होतंय ना, ते ह्या गुणांमुळेच होत असतं. आणि हे सुद्धा श्रीकृष्णांनी सांगितलंय बरं का, 14व्या अध्यायात 23व्या श्लोकात. उदासीनवत आसीनः गुणैः यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव यः अवतिष्ठती न इंगते. काय आहे या श्लोकाचा अर्थ? ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे काही वागणं होत आहे ना एकमेकांशी, ते ह्या सगळं गुणांमुळे होत आहे. गुणच एकमेकांशी वागतायत, गुणच एकमेकांशी व्यवहार करतायत. आणि आपली खरी गडबड इथेच होते. आपण एकमेकांबद्दल मनात खूप गैरसमज करून घेत असतो. मग मन दुखावलं जातं, नात्यात दुरावा येतो आणि दिवसेंदिवस तो वाढतच जातो. ह्या नात्यात ज्या काही दऱ्या पडलेल्या असतात ना, त्यांचं अंतर जर आपल्याला कमी करायचं असेल, तर ज्ञानाच्या मदतीने सामंजस्याचे पूल बांधावे लागतील आपल्याला. आणि हे सामंजस्याचे पूल जिथे ठेवलेले आहेत ना, आज आपण तिथेच जाणार आहोत. तुम्ही स्वतःला हवा तो, हवा तसा साजेसा पूल घेऊन गोत्यात आलेल्या नात्याला सावरायचा प्रयत्न करायचे. मग बघूया कोण कसा पूल निवडतंय ते. ठीक आहे. तुम्ही आता म्हणाल की हे सगळं काय चाललंय? विषय तर आहे नातीगोती आणि गीता, आणि ह्या बाई काहीतरी वेगळंच बोलताय, आयुर्वेदाची परिभाषा सांगताय. पण तसं काही नाहीये बरं का. काय आहे ना, हे सगळं मी का सांगतेय हे मी तुम्हाला सांगते. फक्त त्याच्या अगोदर 1 मिनिट द्या. मी तुमच्यासमोर एक स्क्रीन शेअर करते, जेणेकरून ह्याच्या पुढे जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला अतिशय सुलभ पद्धतीने समजेल. ठीक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसतो आहे का माझा? हो मॅडम. ओके, ठीक आहे. डन. ओके. हा, तर मी काय सांगत होते की आज विषय आहे नातीगोती आणि गीता. आणि मी हे जे काही तुम्हाला सांगतेय ते गुण आहेत किंवा वात, पित्त, कफ हे सगळं आहे, तर हे नेमकं काय आहे ते आधी मी तुम्हाला सांगते. कसं आहे, ज्या वेळेला आपण जेवायला बसतो ना, तेव्हा पानात जेव्हा आपण लोणचं घेतो तेव्हा ते आंबटसर गोड असणार किंवा तिखट असणार ह्याची आपल्याला पूर्ण कल्पना असते. मग आपण त्या लोणच्याकडनं अशी अपेक्षा नाही करत की मला आमरसाची चव का नाही दिली. किंवा जर तुम्ही पानात कारल्याची भाजी घेतली असेल तर कारलं हे कडूच आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं नाही म्हणणार की मला गोड चव का येत नाहीये किंवा हे आमरसासारखं पुरणपोळीसारखं का लागत नाहीये. किंवा
अगदीच समजा आपण आणखीन एक उदाहरण घेऊ की डायबेटीस असलेल्या माणसाने जर आमरसाची वाटी पानात घेतली आणि जर अशी अपेक्षा केली की माझी शुगर वाढणार नाही, चालेल का तसं? नाहीच चालणार. कारण आंब्यामध्ये, आमरसामध्ये गोड साखरेचे गुणधर्म आहेतच आणि ते त्यांचा जो काही परिणाम आहे तो दाखवणारच आहेत. तद्वतच जर तुम्ही कारलं खात असाल तर कारल्याचा कडूपणा हा तुमच्या जिभेवर रेंगाळणारच आहे. पण कसं आहे, ते तुम्हाला आधीपासून ठाऊक आहे की हे कारलं आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्याकडनं आंब्याच्या गोडीची अपेक्षा नाही करणार. मला काय सांगायचंय लक्षात येतंय का तुमच्या? जर तुमच्या समोर असणारी व्यक्ती कुठल्या गुणांनी बनलेली आहे, तिच्यावर कुठल्या गुणांचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आहे, हे जर तुम्हाला कळलं ना, तर तुम्ही त्या व्यक्तीकडनं आणखीन वेगळी काही अपेक्षाच करणार नाही. अहो, एखादा माणूस तापट आहे, एखादा माणूस फार चिडचिड करतो, अशी आपली बऱ्याच जणांची तक्रार असतेच की नाही. घरात असेल किंवा भावंडांमध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल. पण ती व्यक्ती तापट का आहे हे जर तुम्हाला कारण कळलं ना, तर तुम्ही काय कराल? त्या व्यक्तीच्या बरोबर संवाद साधताना तुम्ही सगळी काळजी घ्या. बरोबर आहे की जास्तीत जास्त वाद होणार नाही. किंवा जरी समजा कधी एखाद्या वेळेला वाद झाले, तडतड बाजा झडला, तरी सुद्धा तुम्ही मग त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकाल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मग आता बघूया की ह्या प्रकृती किंवा हे पित्त, वात आणि कफ कसं काय बरं परिणाम करतायत आपल्या आयुष्यावर, ते एकदा आपण जाणून घेऊया. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय, मी तुम्हाला पॉइंटर घेते म्हणजे तुम्हाला मला सांगता येतील काही गोष्टी. ओके, माझा पॉइंटर दिसतो आहे इथे सगळ्यांना? हो मॅडम. हा, आता बघा, ही जी व्यक्ती आहे त्याची अंगलट बघा बरं कशी आहे. अतिशय सडसडीत, एकदम बारीक. सुरुवातीच्या किंवा पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं की काय रे बाबा, काही खातोस पितोस की नाही, काही अंगीच लागत नाहीये तुझ्या. तर अंगी न लावून घेण्याची प्रवृत्ती असते ह्या वाताचा प्रादुर्भाव असलेल्या माणसांच्या अंगावर. आजकालच्या जगात मात्र काय म्हटलं जातं, बरंय बाबा तू फार भाग्यवान आहेस, हा, काहीही खा, तू काही जाडा होत नाहीस किंवा तू काही जाडी होत नाहीस. तर हे सगळं कशामुळे घडतंय? ह्या वातामुळे घडतंय. पुढचा प्रकार बघा, ही व्यक्ती आहे पित्त प्रवृत्तीची. पित्त प्रवृत्तीचा माणूस ना अंगाला धरून असतो. ना तो एकदम बारीक असतो, ना तो एकदम जाड असतो. जरी समजा कधी चुकून कुठल्या कारणांमुळे तो जाड जरी झाला ना, तरी थोडासा व्यायाम केला तर ताबडतोब ह्या व्यक्ती आपलं वजन कमी करू शकतात. पण ह्याच्या उलट आहे बरं का, वाताच्या माणसाने जर ठरवलं की भरपूर खायचं प्यायचं, भरपूर आराम करायचा आणि वजन वाढवायचं, पण तरी सुद्धा शक्य होत नाही ही गोष्ट त्यांना. पण पित्ताच्या माणसाला मात्र त्याने मनात आणलेलं जर असेल वजन कमी करायचं आहे, तर तो ते नक्कीच कमी करू शकतो. आता राहिला तिसरा प्रकार, कफाचा. कफ प्रवृत्तीची माणसं तब्येतीने जरा आडवीच असतात आणि मग काय होतं, जाडी असतात. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की मी काही जरी खाल्लं ना, अगदी हवेवर जरी राहिले ना, तरी मी अशीच राहणार किंवा मी असाच राहणार. तर मुळातच त्यांची ठेवणच तशी असते. तर हे झाले 3 प्रकार. कसे ओळखायचे? तर हे असे, ज्याची अंगलट अतिशय सडसडीत आहे किंवा ज्याला आपण बारीक आहे असं म्हणतो, ती व्यक्ती आहे वाताची. मध्यम आकार म्हणजे पित्त आणि थोडा आडवा बांधा म्हणजे आहे कफ. ह्या कफ प्रवृत्तीच्या लोकांमध्ये गोलाई जरा जास्तच दिसते. आता आणखी थोडं पुढे जाऊया. वात म्हणजे काय? मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं ना, की पंचमहाभूतांच्या संयोगानेच हे 3 प्रकार तयार होतात. त्याच्यातला वात हा जो काही आपण म्हणतो, तो तयार होतो वायू आणि आकाश, म्हणजेच एअर आणि इथर ह्या दोघांच्या संयोगाने. तर पित्त प्रवृत्ती कशामुळे येते? फायर आणि वॉटर. आणि कफ प्रवृत्ती येते वॉटर आणि अर्थ ह्या 2 महाभूतांमुळे. आता आपण एक एक प्रकार बघणार आहोत. मला वाटतं आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि तुमच्या आजूबाजूला कोण वात आहे आणि कोण पित्त आहे हेही दिसायला लागलं असेल. बरोबर ना? त्यांच्या त्यांच्या अंगलटीप्रमाणे. तर आपण आता पुढे सरकूया.
वात प्रवृत्तीच्या माणसांमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की 2 महाभूत असतात, एअर आणि इथर. तर हा एअर एलिमेंट त्यांच्यात प्रामुख्याने अधिराज्य गाजवतो. काय काय असतं बरं ह्यांच्यातलं, काय काय वैशिष्ट्य आहेत ती आपण जाणून घेऊया. काय होईल माहितीये का ह्याने, तुम्हाला अशी माणसं ओळखणं एकदम सोपं होईल, माझी पूर्ण खात्री आहे. तर ह्या लोकांची सगळ्यात एक महत्वाची गोष्ट काय माहितीये का, प्रत्येक गोष्ट काय आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असतं, त्याची त्यांना भयंकर जिज्ञासा असते. त्याचप्रमाणे सतत काहीतरी नवीन नवीन शिकावं, मला हे पण शिकायचं आहे, मला ते पण शिकायचं आहे, मला हे पण आलं पाहिजे, असा एक ध्यास असतो त्यांच्या मनात कायमच. आणि ही माणसं हे पण मी करणार, हे पण मी करणार, हे पण मी करणार, अशाच विचारांची असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्यांना जाणून घ्यायची असते की ह्याच्यात नेमकं काय आहे किंवा त्याच्यात नेमकं काय आहे. त्याचप्रमाणे पुस्तकं वाचायची पण ह्यांना अतिशय आवड असते. पुस्तकांवर प्रेमच असतं म्हणा ना यांचं. सतत कुठल्या ना कुठल्या तरी पुस्तकाच्या त्याच काय म्हणूया त्याला कथानकात म्हणा किंवा त्या विचारांमध्ये हरवलेली असतात ही माणसं. तद्वतच आणखीन एक गोष्ट अशी असते ह्या माणसांमध्ये की त्यांना ना कलेची खूप छान जाण असते आणि कलेची आवड देखील असते. मग ते ड्रॉइंग असेल किंवा गाणं असेल किंवा निवेदन असेल किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवणं, एखादं वाद्य वाजवणं सुद्धा असेल. तर अशी ही वात प्रवृत्तीची किंवा वात प्रकृतीची माणसं म्हणूया. आता हे जे सगळं मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला निश्चितपणे अशी माणसं हळूहळू लक्षात यायला लागतील की नेमकी किती माणसं तुमच्या आजूबाजूला वावरतायत ज्यांची प्रकृती वात आहे. आता आणखीनही काही आपण गोष्टी त्यांच्या बघूया, काही वैशिष्ट्य बघूया. हे तर झालं अतिशय ढोबळ मनाने. त्याचबरोबर जर तुम्ही ह्या माणसांचा चेहरा जर नीट ऑब्झर्व केला, त्यांचं जर निरीक्षण केलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या व्यक्तींचं नाक ना कधीच सरळ नसतं. थोडा तरी त्याच्यात बेंड असेल, थोडं तरी वाकडं असेल. त्याचप्रमाणे त्यांचे दातही बघा. त्यांचे दात एकतर त्या दातांमध्ये छोट्या छोट्या फटी असतात किंवा त्यांचे दात मागे पुढे वर खाली असे असतात, ज्याला आपण इर्रेग्युलर म्हणतो. अर्थात आता हे तुम्हाला मात्र आधी बघायला लागेल ना की लहानपणी त्या व्यक्तींनी दातांना तारा लावलेल्या नव्हत्या ना, कारण तारा लावलेले दात नक्कीच एका रांगेत दिसतात. तर ते मात्र तुम्हाला जरा आठवावं लागेल. तसंच आणखीन पुढे जाऊया. हे मी तुम्हाला सांगितलं की जे अगदी तुमच्या समोर एखादी व्यक्ती आली तर कसं पटकन ओळखायचं त्या व्यक्तीला. तद्वतच जर तुमची नजर त्यांच्या हातावर गेली तर त्यांची नखं बघायला विसरू नका बरं का. कारण ज्यांची वात प्रकृती असते ना, त्यांची नखं छोटी छोटी असतात. मग ती उंचीने छोटी असतील किंवा रुंदीने छोटी असतील. त्याचप्रमाणे त्या नखांवर तुम्हाला जर तुम्ही कधी बघितलं असेल, नखांच्या अगदी सुरुवातीला ना अशी चंद्राकृती येते आकृती. तर ह्या वात प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तसं तुम्हाला नाही दिसणार. त्याचप्रमाणे ह्यांची नखं असतात ती पातळ असतात, कोरडी असतात, पटकन तुटतात किंवा नखांच्या बाजूने ज्याला आपण क्युटिकल्स म्हणतो, आपण काढतो किंवा त्याला नखुरेही म्हटलं जातं, ते वरचेवर होणं हा त्यांचा त्रास असतो. आता आणखीन जर आपण थोडं डिटेलिंग केलं, येस बरोबर, हा जो शब्द आहे ना, हा सुद्धा वात ह्या प्रकृतीच्या लोकांचा अतिशय महत्वाचा परवलीचा शब्द आहे. वात प्रकृतीच्या लोकांना कायमच डिटेलिंग करण्याची आवड असते. कुठलीही गोष्ट त्यांच्या समोर ठेवली की ते अगदी बारकाईने त्याचा, म्हणजे ज्याला कीस पाडणं म्हणतात ना, अगदी तसं करतात. खूप विचार करतात ह्या गोष्टींवर. आणखीन पुढे जाऊया. जर आपण तब्येतीचा विचार केला तर ह्या वात प्रकृतीच्या लोकांची तब्येत ना तशी थोडी नाजूक असते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पण थोडे इरेग्युलर असतात. कधी भूक लागते, कधी लागत नाही. कधी बाउल हॅबिट्स चांगले असतात, म्हणजे कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी होत नाही. तर असे हे चढ उतार ह्यांच्या प्रकृतीत कायमच असतात. ह्यांना खूप गार हवा सहन होत नाही किंवा जर डोक्यावर खूप वेगाने जर फॅन फिरत असेल तर तोही यांना सहन होत नाही. माझी पूर्ण खात्री आहे एका मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला हे कुठे कुठे आठवतंय की जेव्हा आपण बऱ्याच लोकांच्या बरोबर बसलेलो असतो तेव्हा त्याच्यातल्या 1-2 व्यक्ती नक्कीच कुरकुर करतात, अरे किती मोठ्यांदी लावलाय तो फॅन, कमी कर ना जरा. हो ना.
नक्कीच तुम्हाला हे आठवत असणार. तर अशी ही वात प्रवृत्तीची माणसं, ह्यांची त्वचा कोरडी असते आणि घामाचं येणारं प्रमाण सुद्धा कमी असतं ह्यांना. तर ह्या माणसांना आणखीन एक थोडासा त्रास असा असतो की पटकन कुठल्याही इन्फेक्शनला किंवा कुठल्याही आजारपणाला ही माणसं बळी पडतात. ह्यांच्यात एनर्जी ही जास्त स्टोअर केलेली नसते. त्यामुळे छोटी छोटी कामं जरी केली ना तरी ही माणसं पटकन एक्झॉस्ट होतात. आणि दुसरंही कारण आहे त्याच्या पाठीमागे, कारण ही माणसं खूप विचार करणारी असतात. विचार करण्यामध्ये सुद्धा त्यांची शक्ती भरपूर खर्च होत असते. आणि म्हणूनच अशी माणसं काही वेळेला पटकन आजारपणाला बळी पडतात. ही माणसं थोडी भित्री पण असतात बरं का. पटकन टेन्शन घेणारी असतात किंवा 10-10 वेळा विचार करतील एखादी कृती करताना किंवा एखादी जबाबदारी घेताना. त्यांना भीती वाटत राहते की अरे नेमकं मी हे केलंय ना, अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गॅस नक्की बंद केलाय ना, कुलूप नीट लावलाय ना, घरातले दिवे बंद केलेत ना. अहो असं तर असतंच ना. आपल्या घरातलं कोण ना कोणतरी असं असतंच हे सांगणार, बऱ्याच वेळेला आठवण करून देणार. तर हा त्यांच्यातला वात बोलत असतो. आपल्याला मात्र जरा इरिटेशन होतं नाही का, की काय सारखी कटकट आहे, तेच 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 काय परत परत. हा हा पण एक आणखीन वात प्रवृत्तीच्या लोकांचा एक गुणधर्म आहे. ते जेव्हा एकदा बोलायला लागले ना की हा विषय तो विषय इकडचा तिकडचा असं करत करत इतके विषय त्यांचे बोलून होतील, सगळ्या बारीक सारीक गोष्टी सांगतील. तर असे हे वातप्रवृत्तीचे लोक, ह्यांच्या चालताना बोलताना उठताना बसताना सांध्यातनं पण आवाज येतात बरं का. सांधेदुखी कदाचित ह्या लोकांमध्ये जरा जास्तच लवकर येते. तर असे हे वात प्रवृत्तीचे लोक. माझी पूर्ण खात्री आहे तुम्हाला असे लोक आता नक्की दिसायला लागतील. आता आपण पुढे जाऊया पित्त प्रवृत्तीच्या व्यक्तींकडे, म्हणजेच फायर एलिमेंट. कारण आपल्याला ठाऊकच आहे पित्त हे 2 महाभूतांपासून तयार होतं. एक म्हणजे फायर आणि एक थोड्या प्रमाणात वॉटर. आता ह्यांच्या स्पेशालिटी काय आहेत? मला वाटतं फायर एलिमेंट असं म्हटल्यानंतर लगेच तुमच्या डोळ्यासमोर येणार की राग ह्यांच्या अगदी नाकावर असतो, कायम तलवार उपसलेलीच असते. तर असे हे पित्त प्रवृत्तीचे लोक, कायम तलवार उपसून तयार, कुठला वाद घालायलाही मागे पुढे बघत नाही, स्वतःचं म्हणणं हिरिरीने मांडणं, ठासून मांडणं, हा ह्यांचा स्वभाव. तर असे हे लोक सतत कुठल्या ना कुठल्या ऍक्शन मध्ये असतात. असे लोक आळशीपणाने पडलेले तुम्हाला कधीच दिसणार नाही. सतत काहीतरी काम करत राहणं, नवीन नवीन प्रोजेक्ट करत राहणं, हा त्यांचा स्वभाव विशेष. आणखीन एक गोष्ट, ह्यांना टेक्नॉलॉजीची खूप आवड असते आणि ही माणसं ती टेक्नॉलॉजी पटापट शिकूनही घेऊ शकतात. त्याच्यात त्यांना अडचण येत नाही. आणि याचं कारण काय माहितीये का? फायर म्हणजे काय सांगा बरं? प्रकाश. अहो जिथे प्रकाश आहे ना तिथेच तुम्ही गोष्टी बघू शकता. अंधार असेल तर कशा दिसतील तुम्हाला त्या गोष्टी? तर ह्या फायर एलिमेंटचा प्रादुर्भाव असलेल्या पित्त प्रवृत्तीच्या लोकांना अतिशय उत्तम दिसतं. आता तुम्ही म्हणाल की मग काय बाकीच्यांना काही दिसत नाही? नाही, तसं नाही. कधी कधी असं होतं ना की काही गोष्टी लक्षात येत नाही. ज्यांची कफ प्रवृत्ती आहे त्यांना गोष्टी पटकन लक्षात येत नाही. पण ज्यांची पित्त प्रवृत्ती आहे त्या लोकांना गोष्टी पटापट दिसतात. आता कशा ते मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. जर तुम्ही एखादं काही काम केलं असेल आणि ते काम निहाळताना किंवा त्याची देखरेख करताना जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की नाही इथे ही चूक आहे किंवा तिथे हे असं झालंय किंवा हा हे छान झालंय, तर हे जे कोणी सांगणारं असतं ना ते तुम्ही समजूनच चाला की त्या व्यक्तीची पित्त प्रवृत्ती आहे किंवा त्या व्यक्तीमध्ये फायर एलिमेंट प्रामुख्याने आहे. कारण ज्याच्यात फायर आहे त्यालाच दिसतं, ज्याच्यात फायर नाही तो नाही बघू शकत. मग आपणही म्हणतो ना, काय रे किती वेळा सांगितलं तुला, एवढं समजत नाही, दिसत नाही का इथे हे ठेवलंय किंवा दिसत नाही तुला हे असं करायला हवंय. अहो कसं दिसेल? जर ती व्यक्ती फायर एलिमेंट हा जर त्या व्यक्तीच्या कंपोजिशन मध्येच नाहीये, तिच्या गुणांमध्येच नाहीये, तिच्या प्रकृतीमध्येच नाहीये, तर कसं दिसेल बरं त्या व्यक्तीला की काय बघायचंय आणि काय नाही बघायचंय? तर असा हा फायर एलिमेंट जो तुम्हाला पुढच्याही गोष्टींची जाणीव करून देतो, त्या दाखवतो.
तद्वतच आणखीनही एक गोष्ट असते ह्यांच्यात, सतत तोलून मापून बोलणं आणि तोलमोल करणं. आता तोलमोल करणं म्हणजे काय, अगदी तराजूच हातात घेऊन बसलेले असतात हे. जर मी हे काम केलं तर मला ह्याच्या बदल्यात काय मिळणार आहे, किंवा जर मी हे केलं तर नेमकं किती प्रमाणात काय होणार आहे, हा जो काही विचार असतो ना, हा फायर एलिमेंटमुळे असतो. उगाचच फापट पसारा नाही, उगाचच भडबड भडबड देणं नाही, किंवा अति कंजूसपणा पण नाही. ते काय विचार करतील, ओके मला हे काम करून घ्यायचंय, मला हे एवढे द्यायचेत ना, ठीक आहे, पण त्याप्रमाणे चोख मला माझं काम करून मिळायलाच हवं. तर असा कायम हातात तराजू घेऊन बसलेले जे असतात ते असतात पित्त प्रवृत्तीचे लोक. ह्यांचा आणखीन एक महत्वाचा गुण म्हणजे ही माणसं अतिशय सुंदर आणि ताकदवर म्हणतो ना, किंवा धैर्यवान म्हणतो ना, तशी असतात आणि सुंदरपणे नेतृत्व करू शकतात. ही माणसंच जसं त्यांना दिसतं, ते जसं बघू शकतात, त्याच्याचमुळे ते इतरांना मार्गदर्शनही छान करू शकतात. कारण त्यांना दिसतं, त्यांना समजतं की नाही, असं नाही, असं करायला हवंय, किंवा ह्या व्यक्तीने जर हे केलं तर त्याला ते पटकन समजेल किंवा पटकन जमेल. तर ही जी काही दृष्टी असते ती ह्या फायर एलिमेंटमुळे येते. आणि म्हणूनच जे काही सगळे नेते आहेत ना, त्यांच्यात हा गुण अगदी पुरेपूर भरलेला असतो. इतरांना मार्गदर्शन करणं, किंवा जे आपण कन्सल्टंट म्हणतो की नाही, ते सुद्धा ह्या पित्त प्रवृत्तीचेच असतात बरं का. ही माणसं जात्याच हुशार, कारण त्यांना पटकन दिसतं. तर ही झाली ढोबळ मानाने असलेली त्यांची गुणवैशिष्ट्य. आता जसं आपण डिटेलिंग केलं ना वात प्रकृतीचं, तसंच आपण ह्यांचं पण करूया. ही जी पित्ताची माणसं असतात ती जर समजा तुमच्या डोळ्यासमोर आली तर तुम्ही त्यांचा चेहरा नीट निहाळून बघा. त्यांचं नाक अतिशय सरळ आणि बरेच वेळेला धारदार असतं. पॉइंटेड सुद्धा असतं, अगदी छान टोक असतं नाकाला. म्हणून तर म्हणतात ना की ह्यांच्या नाकावर बसलेला असतो राग, कधी पण पटकन घसरतो आणि तो येतो तोंडावर. बोलायलाही तिखट आणि स्पष्टवक्ती असतात बरं का ही माणसं. ही माणसं आपले निर्णय अतिशय व्यवस्थित उत्तम पद्धतीने घेऊ शकतात. पण हाच थोडासा प्रश्न वात प्रवृत्तीच्या लोकांमध्ये येतो. ह्या माणसांच्याकडे ना भरपूर सारे ऑप्शन्स असतात, पण त्याच्याचमुळे त्यांना पटकन समजत नाही की आपण निर्णय कुठला घ्यावा. पण पित्त प्रवृत्तीची माणसं तसं नाही करत. पित्त प्रकृतीची माणसं एक 2-3 ऑप्शन्स बघतील आणि खटकन डिसिजन घेतील आणि मोकळी होतील. ते जास्त फापट पसारा वाढवत नाही. तर असे हे पित्त प्रवृत्तीचे लोक, अतिशय सरळ नाक असलेले, टोकदार नाक असलेले, ह्यांचे दात ना खूप जास्त लहान ना खूप जास्त मोठे, आणि शक्यतोवर रांगेतच असलेले असतात. हा, पण ह्यांचे दात ना थोडेसे पिवळसर दिसतात बरं का. आता ह्याच्यात त्यांचा काही दोष नाही. कारण असं की जे काही सतत पित्त तयार होत असतं ना, त्या पित्ताच्या परिणामामुळे ह्यांचे पांढरे असलेले दात थोडेसे पिवळसर दिसतात. तर चेहऱ्यावरनं ही माणसं नक्कीच एखाद्याचं लक्ष वेधून घेतात, कारण शार्प फीचर्स असतात ना यांचे. अशी ही पित्त प्रवृत्तीची माणसं. मगाशीच आपण बघितलं की ह्यांची अंगलट अंगाबरोबर असते. त्यांचे स्नायू अतिशय सुंदर, म्हणजे ज्याला आपण तोंड म्हणतो ना, किंवा स्ट्रेंथ असलेले असे असतात. त्याच्यामुळे जशी वातप्रवृत्तीची माणसं पटकन थकतात, तशी ही माणसं थकत नाहीत. कामाला वाघ असतात ही माणसं. सतत ऍक्शन करत राहणं हाच ह्यांचा स्थायी भाव. जसं वाताच्या माणसाला जास्तीत जास्त आजार किंवा रोग ह्यांना बळी पडण्याची त्यांची प्रवृत्ती असते, तसं पित्ताचं नसतं. ह्यांचं प्रमाण थोडं कमी असतं. वातप्रवृत्तीच्या माणसांना वातामुळे होणारे विकार हे जास्त करून दिसून येतात. तर पित्त प्रवृत्तीच्या माणसांमध्ये जळजळणं किंवा अंगावर रॅश येणं, खाज सुटणं, म्हणजे इन्फ्लमेशन, जळजळ, आग, ह्या संदर्भात जे काही आजार किंवा जे काही तक्रारी असतात त्या ह्या पित्त प्रवृत्तीच्या माणसांमध्ये असतात. आता जर त्यांची तुम्ही नखं बघितली तर नखं असतात ती तांबूस लालसर आणि थोडी चिवट असतात, म्हणजे अशी पटकन तुटत नाही, ऑइली असतात ती. त्याचप्रमाणे मध्यम आकाराची असतात.
तर असे हे पित्त प्रवृत्तीचे लोक. मला वाटतं तुम्हाला आता हेही लोक ओळखता यायला लागलेच असतील तुमच्या आजूबाजूला. आणि ह्या माणसांना राग पटकन येतो ना, त्यामुळे ते उठून दिसतातच. पटकन चिडणार, पटकन तापणार. पण आणखीन एक वैशिष्ट्य असं असतं, जरी ते पटकन चिडले आणि तापले ना, तरी एक थोडा वेळ झाला की त्यांच्या लक्षात येतं की अरे उगाच आपण रागवलो, आणि पटकन विसरूनही जातात. जितका लवकर राग येतो तितकंच लवकर ते दुसऱ्याला माफही करतात. मनात नाही धरून ठेवत. मनात जे काही येतं ते मोकळेपणाने धाडधाड धाडधाड बोलतात आणि मोकळं करतात. तर असे हे पित्त प्रवृत्तीचे लोक. आता आपण पुढे जाऊया कफ प्रवृत्तीच्या माणसांकडे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कफ प्रवृत्ती असलेले लोक वॉटर आणि अर्थ ह्या दोन एलिमेंट्स पासून किंवा ह्या दोन महाभूतांनी तयार झालेले आहेत. त्याच्यात प्रामुख्याने वॉटर एलिमेंट हा असतो. मग काय असतं बरं यांची पिक्युलॅरिटी किंवा काय असतात यांची गुणवैशिष्ट्य, ती सुद्धा आपण आता बघूया. हे लोक ना खूप इमोशनल असतात. जर कोणी बोललं तर पटकन टचकन यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते मनालाही लागतं त्यांच्या फार. खूपच भावुक, खूपच इमोशनल असे हे कफ प्रवृत्तीचे लोक. त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे जसे फायर एलिमेंटवाले सतत ऍक्शनचा विचार करतात ना, तसंच वॉटर एलिमेंटवाले काय विचार करतात, मस्त रिलॅक्स व्हावं, कायम रिलॅक्सिंग मूड मध्ये असतात. आरामसे, काय घाई आहे, होईल ना, करूया ना, असे शब्द असतात त्यांच्या तोंडात बरेच वेळेला. त्याप्रमाणेच टाइमपास करणं हाही एक गुण असतो बरं का त्यांच्या अंगात. मौज मजा करायची, टाइमपास करायचा, ह्या नेचरचे असतात. त्याचप्रमाणे अतिशय फूडी पण असतात. जेवणा खाण्याची ह्यांना भयंकर आवड असते. वेगवेगळ्या चवीचं, वेगवेगळ्या पद्धतीचं खावं असंही त्यांना सारखं वाटत असतं. आणि त्यातल्या त्यात सुद्धा ना गोड पदार्थ म्हणजे ह्यांचा वीक पॉइंटच असतो. गोड खाल्ल्याशिवाय ह्यांना राहवत नाही. रोज काही ना काहीतरी गोड खावं, किंवा अगदी 1-2 दिवस जर गोड झालं नाही तर म्हणतील बापरे, किती दिवसात गोड खाल्लं नाहीये. असा वीक पॉइंट असलेले हे वॉटर एलिमेंट वाले लोक. ह्या लोकांना आणखीन एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे ह्यांच्या हातातनं पैसे पटकन सुटत नाहीत. कंजूस असतात थोडेसे. आणि ह्याचं एक कारण आहे. त्याचं कारण म्हणजे असं की ह्यांना ना वस्तू किंवा छोट्या छोट्या गोष्टी जमवण्याचा छंद असतो. खूप काही साठवून ठेवायचं. अहो इतकंच कशाला, आपल्या घरात किंवा सोसायट्यांमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये असेही लोक तुम्हाला दिसतील की अगदी दुधाच्या पिशव्या साठवणारे सुद्धा लोक असतात. दुधाच्या पिशव्या काय, स्टॅम्प्स काय, एन्व्हलप्स काय, किती आणि काय काय सांगायचं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अशी जी लहान मुलं आहेत की ज्यांची कफ प्रवृत्ती आहे, ती मुलं छोट्या छोट्या गोष्टी अशा जमवून ठेवतील. स्टॅम्प्स, शेल्स, गोट्या किंवा आणखीन काय फुलं किंवा पानं अशी एकत्र करतील. तर ह्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी जमवून ठेवणं, किंवा आता ठीक आहे म्हणजे आपण आता सुरुवातीला त्या गोष्टी वापरतोय, आपण आणखीन थोडे मोठे झालो, पण तरी ह्यांच्याने त्या टाकवत नाहीत बरं का गोष्टी, जपूनच ठेवल्या जातात. तर असं विविध गोष्टींचं संकलन करणं हा ह्यांचा स्थायी भाग. आणि कदाचित म्हणूनच पैसे जमवणं आणि आपलं डबोलं मोठं करणं हे सुद्धा ह्या वॉटर एलिमेंट वाल्यांना खूप छान जमतं. हा जो प्रकार आहे तो पहिल्या 2 प्रकारात जास्त नाही दिसत. वात प्रवृत्तीचे जे लोक आहेत ना, ते एवढा विचार नाही करत. खूप सढळ असतात ते. एखाद्याला मदत हवी आहे तर हसत हसत मदतीचा हात पुढे करतात. फायर एलिमेंटचे लोक सुद्धा किंवा पित्त प्रकृतीचे लोक सुद्धा पैशाचा म्हणजे पैशाच्या मागे किंवा तो साठवून ठेवणं असा इतका विचार नाही करत. ते काय करतात, आता मला हे काम करून घ्यायचंय, ठीक आहे ह्याच्याकरता एवढे पैसे लागणार आहेत, करून टाका. काम करून मिळतंय ना, हे महत्वाचं. तर सतत ऍक्शन मध्ये राहणारे असतात हे पित्त प्रकृतीचे लोक. पण कफ प्रवृत्तीचे लोक कसे, की ठीक आहे करूया, हरकत नाही, नंतरही करता येईल. किती खर्च होतील, अच्छा एवढे का होणार आहेत, मग ठीक आहे जरा आणखीन थोडा वेळ वाट बघू, असे मनोविचार असतात ह्यांचे. तर असे आपण आता बघितले वात, पित्त आणि कफ अशा प्रकृतीची ही सगळी विविध माणसं. मी आशा करते की मी जे काही आता तुम्हाला सांगितलंय ते कदाचित तुम्हाला कळलं असेल.
नंतर माझं पूर्ण बोलून झालं की आपण प्रश्नोत्तरांचा छोटासा एक हे ठेवणारच आहोत एपिसोड. तर अशा ह्या वॉटर एलिमेंट किंवा कफ प्रवृत्तीच्या लोकांच्या बद्दल आणखीन बोलायचं झालं ना, तर ही माणसं खूप स्टर्डी असतात बरं का. म्हणजे ज्या प्रमाणात वाताच्या लोकांना आजार किंवा आजारपण येत असतं, अगदी विरुद्ध म्हणजे हे कफ प्रवृत्तीचे लोक. ह्यांच्या जवळ जास्त करून इतके आजार येत नाहीत. सगळ्यात जास्त वातामध्ये, मध्यम प्रमाणात पित्तामध्ये आणि अगदी कमी प्रमाणात कफ प्रकृतीच्या लोकांना आजारपणाला सामोरं जायला लागतं. ह्यांची झोप ही अतिशय गाढ असते आणि अशी हुकमी असते. असं म्हटलं की चला आता आपल्याकडे अर्धा तास मोकळा आहे, झोपायचंय, तर ही माणसं लगेच झोपू शकतात. अतिशय गाढ झोप लागते ह्यांना दिवसातल्या कुठल्याही वेळी. पण ही झोप मात्र जर त्यांना मिळाली नाही तर मात्र ते रेस्टलेस होतात. आणि ह्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे वात. रात्री जरी हे लोक झोपले ना, तरी ह्यांची झोप अशी मिनिटाला कुठेतरी खुट्ट झालं की उठतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ह्यांना गाढ झोप फार कमी असते. शांत झोप म्हणजे एकदा रात्री झोपलं की एकदम सकाळी उठलं, हा प्रकार काही तुम्हाला वाताच्या लोकांमध्ये बघायला मिळणार नाही. आणि मी एवढं ठामपणे का सांगतेय मी स्वतः कारण वात प्रकृतीची आहे. माझी झोप अशीच आहे ना, कारण जरा कुठे काही वाजलं की लगेच मला जाग येते आणि मग ती झोप लागेपर्यंत आणखीन बराच वेळ जातो. त्याच्यामुळे मी हे चांगल्या पद्धतीने सांगू शकते. आणि कफ प्रवृत्तीच्या लोकांचंही मी सांगू शकते ह्याच्याकरता, कारण माझा स्वतःचा नवरा हा थोडासा वॉटर एलिमेंटचा आहे. त्यामुळे तो एकदा रात्री झोपला की अगदी सकाळी एकदम छान फ्रेश उठतो. आणि मी इतके वेळा जागी झालेली असते. रात्र पाऊस जास्त आला तरी जाग येणार, कुत्रा भुंकला तरी जाग येणार. तर असे असतात हे वात, पित्त आणि कफ. या कफ प्रवृत्तीच्या लोकांमध्ये अंगाला गोलाई असते, गाल गोल, नाक सुद्धा असं छोटस गोल गोल असलेलं, त्याचं टोक असतं ते गोल असतं. आणि फार मोहक असतात ही माणसं. खूप इमोशनल, खूप केअर आणि अगदी भावनाप्रधान असं ज्याला आपल्याला म्हणता येईल अशा पद्धतीची. जर तुम्ही यांच्याकडे बघितलं तर यांचे टप्पोरे डोळे तुमचं लक्ष वेधून घेतात. एकदम छान टपोरे डोळे, पाणीदार डोळे हे यांचं वैशिष्ट्य. तद्वतच ह्यांचे दात हे पांढरे शुभ्र आणि जरा रुंद असतात किंवा लांबीला मोठे असतात. त्याचप्रमाणे ह्यांची नख सुद्धा, ह्यांची नख ही रुंद असतात, आयदर लेंथ मध्ये किंवा विड्थ मध्ये, आणि पांढरे शुभ्र असतात. तर असे ही कफ प्रवृत्तीचे लोक. आपण आतापर्यंत 3 प्रकार बघितले, वात, पित्त आणि कफ. त्या पद्धतीचं किंवा त्या लोकांचा अभ्यास करताना प्रामुख्याने मी त्यांचे 3 एलिमेंट्स कन्सिडर केले, जसे एअर, फायर आणि वॉटर. आता खरा मुद्दा पुढचा आहे. हे मी तुम्हाला सांगितलं की ही माणसं कशी ओळखायची, पण ही माणसं ओळखल्यानंतर काय काय गमती घडू शकतात हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर आता तुमच्या समोर हा चार्ट आहे, हे सांगणारा की वॉटर एलिमेंट, एअर एलिमेंट आणि फायर एलिमेंट कुठल्या, जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं ना तुम्हाला की हे जे गुण असतात ना, जो तुम्हाला मेल आलेला आहे त्या मेलमध्ये तुम्हाला एक सर्कल आलाय आणि त्या सर्कलमध्ये हे तुमचे 3ही गुण किती प्रमाणात आहेत ते सांगितलेलं आहे. तर सगळ्यात जास्त ज्याचं पर्सेंटेज आहे तो आहे तुमचा पहिला एलिमेंट. त्याच्या खालोखाल जे पर्सेंटेज आहे तो आहे तुमचा दुसरा एलिमेंट. आणि सगळ्यात कमी आहे तो आहे तुमचा तिसरा एलिमेंट. आता जर वॉटर एलिमेंट जर प्रामुख्याने असेल तर ती व्यक्ती म्हणजे दोन प्रकार असू शकतात त्यांच्यामध्ये. एक तर दुसऱ्या नंबरवर एअर असेल किंवा फायर असेल. जर पहिलं तुमचं वॉटर असेल तर दुसऱ्या नंबरवर एअर असणार किंवा फायर असणार. जर एअर हा तुमचा प्रमुख गुण असेल तर दुसऱ्या नंबरवर एकतर तुमचं वॉटर असेल किंवा फायर असेल. तिसरा प्रकार झाला फायरचा. जर तुमचा प्रमुख एलिमेंट फायर असेल तर दुसऱ्या क्रमांकावर एकतर एअर असेल किंवा वॉटर असेल. आता हे का लक्षात घ्यायचं? याचं कारण असं आहे ना, ज्याची प्रकृती
फायर वॉटर अशी आहे त्या लोकांचं कोणाकोणाशी जमेल? अर्थातच फायर एअर वाल्यांशी किंवा वॉटर फायर वाल्यांशी. कारण का? कारण त्यांना जो बांधणारा हा जो पूल आहे ना, तो सारखाच आहे. दोघांच्याकडे सारख्याच गोष्टी आहेत. अहो म्हणून तर ट्रेनमधनं प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी किंवा अगदी रोज देवळात जाताना जे रोजचे चेहरे असतात, जेव्हा त्यांच्याशी आपल्या गप्पा गोष्टी होतात, हितगुज होतं आणि जेव्हा आपल्याला समजतं की अरे आपण जसं करतोय किंवा आपल्याला जो त्रास होतो तसाच समोरच्याला पण होतो, मग काय होतं, लगेच एक मैत्रीचा मित्रत्वाचा धागा अगदी घट्ट होतो. कारण तुम्हाला लक्षात येतं की जशी मी आहे किंवा जसा मी आहे तसाच हा समोरचाही आहे किंवा मला जशा अडचणी येत आहेत तशाच या समोरच्याला पण येत आहेत. लगेच तुम्ही दोघ जण एकाच बोटीचे प्रवासी होता. त्यांच्याशीच आपलं खूप छान जमतं. आता तुम्हाला कारण कळलं असेल की आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा एक दोघांशीच आपली जास्त घसट का होते किंवा ऑफिसच्या ठिकाणी किंवा देवळात जाताना किंवा घरातले आपले जे नातेवाईक असतात त्यांचं काही ठराविकच लोकांशी आपलं का बरं जास्त पटतं, त्याच्या पाठीमागे हे कारण आहे. जर स्वतः तुम्ही वॉटर फायर असाल तर तुमचं कोणाकोणाशी चांगलं जमेल? जे वॉटर एअर आहेत त्यांच्याशी चांगलं जमेल. तसंच जे वॉटर फायर आहेत किंवा फायर वॉटर आहेत त्यांच्याशी चांगलं जमेल. ह्यालाच आपण काय म्हणतो माहितीये? समजा तुमच्या स्वतःचा एलिमेंट आहे फायर आणि तुमचा दुसरा एलिमेंट आहे वॉटर आणि तुमच्या जोडीदाराचा बरोबर तसाच जर उलटा असेल ना, म्हणजे वॉटर आणि फायर, तर त्याला म्हटलं जातं सोलमेट्स. कारण काय होतं, जिथे तुम्ही स्वतः कमी असता तिथे तुमचा जोडीदार ती उणीव भरून काढतो आणि जिथे तुमचा जोडीदार कमी पडतो तिथे तुम्ही उणीव भरून काढता. असे हे एक्झॅक्ट मेड फॉर इच अदर होतात ह्या अशा कॉम्बिनेशन्समुळे. आणि हेच कारण आहे की ज्यांचे एलिमेंट्स सारखे आहेत त्या लोकांशी आपलं सहज पटतं किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या पटकन लक्षात देखील येतात. बरोबर आहे ना? मला तुमच्या कडनं येणाऱ्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. तुम्हाला ह्याच्यात जर काही विचारायचं असेल, आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच विचारा. इथे मी माझं प्रेझेंटेशन थांबवते आहे. ह्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे? कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण मॅडम बरोबर बोलू शकता. मला सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं आहे की आता मी जे काही इथे बोलले, जे काही मी तुमच्याबरोबर शेअर केलं, हे तुमच्यापर्यंत खरोखर पोचलेलं आहे किंवा नाही हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण माझी एकच इच्छा आहे की जर समजा ह्या ज्या काही गोष्टी आहेत जर तुम्ही ह्या जाणून घेतल्यात तर काय होईल. कसं होतं की एखादा माणूस फायर एअर कॉम्बिनेशन आहे आणि त्याचा जोडीदार जर वॉटर एअर असेल किंवा वॉटर असेल प्रामुख्याने वॉटर एअर, तर गोंधळ असा होतो की फायर असलेल्या व्यक्तीला लांबलचक पालथाळ लावून बोललेलं काही आवडत नाही आणि जोडीदार मात्र ते अघळ पघळ पसरवत पसरवत बोलत असतो. आणि मग ती व्यक्ती काय म्हणते, काय कटकट आहे, बोल ना पटकन काय बोलायचंय ते, मुद्द्याचं तर बोल, काय सांगायचंय ते, हा प्रश्न असतो. आणि मग जोडीदाराला काय वाटतं, अरे मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा करतेय आणि ह्याला ऐकूनच घ्यायचं नाहीये, एवढं काय अगदी ह्याला काम आहे आणि एवढं काय आहे अगदी. आणि मग इकडनंच गैरसमजांना सुरुवात व्हायला लागते. म्हणून माझा उद्देश एवढाच आहे की जर तुम्ही हे जाणून घेतलं की बाबा आपला जोडीदार कुठल्या एलिमेंटचा आहे किंवा आपण स्वतः कुठल्या एलिमेंटचे आहोत, तर मला वाटतं बरेचसे गैरसमज आपण टाळू शकतो. हा, आणखीनही एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेला तुम्ही ज्या एलिमेंटचे असता
आणि दुसरा एलिमेंट जर तुमच्यावर जास्त अंमल गाजवायला लागला तरीही तुम्हाला त्याचा मानसिक आणि शारीरिक सुद्धा खूप त्रास होतो. थोडक्यात मी एक उदाहरण देते. जर फायर वॉटर फायर एअर हे जर कॉम्बिनेशन असेल, म्हणजे हे जर दोन एलिमेंट्स असतील आणि जर त्या व्यक्तीचं वजन जर खूप वाढलं, काय प्रश्न येईल तिथे? प्रश्न असा असेल, तुम्हीच विचार करा, जर आगीवर तुम्ही पाणी ओतलं तर काय होईल? पाणी तापेल, वाफ निघेल, जळजळेल, चटके बसतील. अगदी तसंच होतं. त्याच्याच प्रमाणे वाफेच्यामुळे सर्वत्र धुरकट वातावरण तयार होईल. मग अशा व्यक्तीला जर वजन खूप वाढलेलं असेल तर काय होणार? जो त्या व्यक्तीचा गुणधर्म आहे, गोष्टी स्पष्ट बघण्याचा, निर्णय स्पष्ट घेण्याचा, तो झाकला जाईल. ती व्यक्ती निर्णय नाही करू शकणार. ती व्यक्ती गोंधळून जाईल. खरं तर ती फायर आहे, पण तरी सुद्धा त्यांना समजणारच नाही की नेमकं काय करायला पाहिजे. मग जर अशा व्यक्तीने वॉटर एलिमेंट जर कमी केला तर काय होईल? वजन जर कमी केलं तर ती व्यक्ती परत त्याच्या मूळ पदाला येईल, त्याच्या मूळ स्वभावाला येईल. आणि म्हणूनच ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला आता शेअर केलेल्या आहेत, ज्या सांगितलेल्या आहेत, तुम्ही ह्याचा नक्की विचार करा. आणि माझी पूर्ण खात्री आहे की ह्याच्यामुळे सामंजस्याचे पूल आपण असे हा हा म्हणता बांधू शकू आणि मनातलं मळप दूर करू शकू, जेणेकरून उद्याचा येणारा दसरा हा सगळ्यांना खरोखर अतिशय आनंदाचा जाईल. धन्यवाद. माझं बोलून झालेलं आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच ते विचारू शकता. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे हा, की आपले हे जे 3 एलिमेंट्स आहेत आणि ह्याची वेगवेगळी सांगड एकमेकांच्या संदर्भातून जी आपल्या प्रकृतीमध्ये दिसते, ह्याच्याशी आणि आपली जी गीता आहे ह्याच्यातला जो परस्पर संबंध आहे, तर असं एखादं तरी उदाहरण जर मिळालं जे व्यावहारिक जीवनात खूप कामाला येईल. अच्छा, आता मी तुम्हाला सांगते की बघा, कसं आहे ना की ठीक आहे, मी एकदम सगळ्यांनाच माहितीचं असं उदाहरण घेते. सिनेमे आपण सगळेच बघतो, बरोबर? हे सगळे ऍक्टर लोकही आपल्याला ठाऊक आहे. मुद्दामून मी ते उदाहरण घेते. आपण आता अजय देवगणचंच उदाहरण घेऊया. बघितलंय तुम्ही त्याला? कायम ऍक्शन, मारामारी असेच सिनेमे असतात त्याचे. तुम्ही त्याचे कधी दात बघितले? त्याचे दात पण बघा, त्याची नजर पण बघा, अतिशय शार्प. अजय देवगण हे कॉम्बिनेशन आहे एअर फायर किंवा फायर एअर असं. पण जर तुम्ही त्याला एखाद्या भाऊक सीन मध्ये जर बघण्याचा प्रयत्न केलात तर नाही जमत. तेवढ्या इमोशन्स, तेवढा भाऊकपणा, तेवढं भावना प्रधान त्याला होताच येत नाही, कारण नाहीच येत ना त्या. वॉटर एलिमेंट किंवा कफ प्रवृत्तीच्या माणसांमध्ये इमोशनल होणं हे जितकं सहज सोपं आहे तितकं एअर फायरवाल्यांचं नसतं. आणि म्हणून तर सहजपणे आपण असं म्हणतो की अरे ह्याला काही काळीज आहे की नाही, कसं कळत नाहीये? अहो, पण तो त्याचा दोषच नाही ना. जे आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? त्याचप्रमाणे तुम्ही प्रियांका चोप्राचं उदाहरण घ्या. प्रियांका चोप्रा ही फायर वॉटर किंवा वॉटर फायर असे एलिमेंट असलेली अभिनेत्री. तिचे तुम्ही डोळे पण बघितलेत, किती भाऊक आहेत. बऱ्याच जणांनी तिचे पिक्चर्स बघितलेच असतील, आणि जर बघितले नसतील तर अगदी आवर्जून ह्या कारणाकरता बघा. भावना प्रधान किंवा भाऊक असे जे सीन्स आहेत ना, ती इतके सुंदर पद्धतीने वठवते की आपण त्याच्यात इन्व्हॉल्वच होऊन जातो. तर अशी ही 2 उदाहरणं. किंवा आणखीन आता बिझनेसमॅन म्हणूया आपण. मुकेश अंबानी हे नाव कोणाला ठाऊक नाही? हे नाव सगळ्यांनाच ठाऊक आहे. काय बरे एलिमेंट असतील त्यांचे? त्यांचे एलिमेंट आहेत फायर आणि वॉटर. अहो, फायर आहे म्हणूनच तर दूरदृष्टी आहे त्यांच्याकडे आणि कितीतरी नवीन गोष्टी त्यांनी चालू केल्या. त्यांनी तसे तसे डिसिजन्स घेतले, काळाप्रमाणे ते बदलले, कारण ही माणसं खूप फ्लेक्झिबल असतात. त्याचप्रमाणे वॉटर एलिमेंट हा बॅकसाइडला असल्यामुळे, सेकंड नंबरवर असल्यामुळे कितीतरी रिसोर्सेस त्यांना जमा करता आले. साम्राज्य पसरलं. पाण्याचा गुणधर्म कुठला? पसरणे. तर हे साम्राज्य त्यांना पसरवता आलं ह्याचं कारण फायर आणि वॉटर यांची खूप सुरेख सांगड घातली गेली. तर मुकेश अंबानी सर्वांनाच ठाऊक आहेत.
हेही त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मला वाटतं ह्या 3 उदाहरणांवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय सांगायचंय. जरा डेव्हिएशन कुठे होतं हे सांगा जरा. डेव्हिएशन कुठे होतं हे जर ओके. स्पेसिफिक पॉइंट आउट करता आलं तर सगळ्यांसाठी लाभदायक. बरं, आता ह्याच्यात कसं आहे की जसं मी मगाशी म्हटलं होतं की एखादी व्यक्ती एअर फायर किंवा फायर एअर, आणि जर अशी व्यक्ती खूप भावुक झाली, खूप इमोशन्स जर त्या व्यक्तीमध्ये सतत जर ती दाखवायला लागली किंवा तिचं वजन वाढलेलं असेल, तर त्यावेळेला तिचे जे मूळचे गुणधर्म आहेत तर ते झाकले जातात. त्याच्यातनं नाही समजत ते डेव्हिएशन झाल्यामुळे, आणि मग त्यावेळेला ते निर्णय घेता येत नाही. हा प्रॉब्लेम होतो. जसं आता आपण आणखीन म्हणूया की दीपिका पदुकोण किंवा कंगना राणावत, हे सुद्धा मी मगाशी उदाहरण दिलं जसं अजय देवगणचं दिलं. ह्यांना हे इमोशन्सचे प्रसंग एवढे नाही सूट होत. किंवा तुम्हाला अगदी जुनं उदाहरण द्यायचं तर मीना कुमारी आठवत असेल, अतिशय भाऊक, म्हणजे तिचे सीन्स बघताना समोरच्याच्या डोळ्यातही पाणी येणारच अशा पद्धतीचे. तर प्रत्येक जण जर आपापल्या एलिमेंट मध्ये राहिला, जर एअर किंवा वात प्रकृतीच्या माणसांच्या ज्या क्वालिटीज आहेत त्याच त्याने ठेवल्या. आता वाताच्या माणसांना सतत हालचाल करणं, सतत इकडून तिकडे जाणं हे खूप आवडतं. आता अशा माणसाला जर तुम्ही मेडिटेशन करायला सांगितलं आणि एका ठिकाणी बसवलं तर तो नाही बसू शकत. हा, पण जर तुम्ही सांगितलं की डान्स करताना किंवा एखादं वाद्य छेडताना किंवा गाणं गाताना किंवा अगदी मॉर्निंग वॉक घेताना सुद्धा ह्या माणसांचं मेडिटेशन खूप छान होईल. पण तेच जर फायर ही जर पहिला एलिमेंट असेल आणि जर तेही व्यक्ती जर मेडिटेशन करत असेल तर तिचं मेडिटेशन अतिशय चांगलं होईल. कारण एका ठिकाणी फायरच राहू शकतो, हवा नाही राहू शकत. कारण हवा सगळीकडे जात येत असते, सगळीकडे हलत असते, सगळ्यांना हलवत असते. तर असं आहे. आणि म्हणूनच शक्यतो जर डेव्हिएशन आपण टाळलं, म्हणजे जो आपला गुण आहे तुम्ही त्या गुणांप्रमाणे राहा. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर अशी जबरदस्ती करायला लागला, अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर आपला जोडीदार जर एअर वॉटर असेल तर तो बडबड 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 करणारच आहे. पण जर फायरवाला जोडीदार त्याला जर सतत दाबत असेल की गप्प बस, बोलू नकोस, चर्चा करू नकोस, किंवा जेवढं मुद्द्याचं आहे तेवढंच बोल, मला जास्त वेळ नाही, कारण ही माणसं सततच घाईत, मग काय होईल? त्या जोडीदाराला कुठेतरी घुसमटल्यासारखं होईल. नातेसंबंध तर बिघडतीलच, पण त्याचप्रमाणे जो त्याचा गुणधर्म नाही तो अंगीकारल्यामुळे त्या माणसाला शारीरिक समस्यांना पण तोंड द्यावं लागेल. जसं मी आता म्हटलं, जर एअरवाले बोललेच नाही तर त्यांना सांधेदुखीचा त्रास होईल. त्या व्यक्तींना मुक्त होऊ द्या, मुक्तपणे त्यांच्या भावना समोरच्या समोर पर्यंत पोहोचवू द्या, त्यांना व्यक्त होऊ द्या, आणि मग हा सांधेदुखीचा त्रासही हळूहळू कमी होईल. त्यांना त्यांच्या एलिमेंट प्रमाणे वागू दे. तर सांगण्याचा उद्देश असा की जर समोरच्याचे एलिमेंट आपण ओळखू शकलो आणि स्वतःचेही ओळखू शकलो आणि आपण त्या त्या एलिमेंट प्रमाणे, त्या त्या प्रकृतीप्रमाणेच आपला आचार, विचार, आहार हे सुद्धा जर आपण ठेवलं तर कमीत कमी शारीरिक समस्या आणि मानसिक समस्या ह्या आपल्या वाट्याला येतील. आणि सतत जो आपल्याला सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा जो आनंद आहे तो प्रत्येकालाच मिळू शकेल. वंदना शिंदेचा प्रश्न आहे, हा, लग्न जुळवताना प्रकृती बघायला पाहिजे का? हो, नक्कीच. आता इथे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, जर तुम्ही प्रकृती अर्थात आणखीन एक गमतीचा भाग असा आहे की जेव्हा आपण कुंडली बघतो ना, ज्योतिषातला बर्थ चार्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला ह्या प्रकृत्या अत्यंत सुलभतेने कळू शकतात, अर्थात त्याचा अभ्यास असल्यावर. तर प्रत्येक कुंडलीतला प्रत्येक भाग हा तुम्हाला काही ना काहीतरी नातेसंबंध दाखवत असतो. आणि जर तुम्हाला लग्न जुळवायचं असेल तर तुमच्या जोडीदाराचा कुठला एलिमेंट असणं गरजेचं आहे हे जर तुम्हाला आधीच कळलं आणि तुम्ही त्याप्रमाणे जोडीदार जर निवडलात ना, तर मगाशी मी जसं म्हटलं की ही जी घुसमट होते ती घुसमट होणार नाही. एक छान उदाहरण देते, जे मी स्वतः अनुभवते त्याच्यावरनं सांगते. मी स्वतः आहे एअर फायर. माझे मिस्टर म्हणजे समीर कर्वे हे आहेत
फायर, एअर आणि त्यांच्या म्हणजे फायर हा त्यांचा प्रमुख गुण आहे आणि पाठीमागे आहेत एअर आणि वॉटर समप्रमाणात. त्याच्यामुळे होतं असं की माझी चिडचिड खूप असते, नाही असं नाही, त्यांचीही असते, पण त्यांच्याकडे जो माझ्यात नसलेला एलिमेंट आहे जो वॉटरचा, त्यामुळे ते मला खूप सांभाळून घेतात. तसाच प्रकार आहे. जिथे मी कमी पडते तिथे माझा जोडीदार मला पूरक ठरतो आणि जिथे माझा जोडीदार कमी पडतो तिथे मी त्याला पूरक ठरते. जर अशाच पद्धतीने आपण आपला जोडीदार निवडला तर निश्चितच आयुष्य खूप सुखावह आणि इंटरेस्टिंग पण होईल. कोणाला काही प्रश्न विचारायचे का अजून? मॅडम मी सुरेश हलबांडगे बोलतोय. नमस्कार सर, बोला. हा नमस्कार मॅडम. थोडं मी लेट जॉईन झालो. हा आता हा म्हणजे आपण जे वात पित्त आणि कफ प्रकृती सांगितली हा. आणि जे त्रिगुण थिअरी आहे सत्व हा. रज तम, बरोबर. तर ह्याचा ताळमेळ कसा लावता येईल आपल्याला? म्हणजे त्यांचा काही संबंध आहे का डायरेक्ट? अर्थात अशा अर्थात पद्धतीने कोरिलेट आहे. करता येईल आपल्याला? निश्चितपणे. आणि त्याबरोबर दुसरा एक प्रश्न आहे. हा. तर ह्या ज्या गुण थेरी आहेत म्हणजे प्रकृती थेरी किंवा त्रिगुण थेरी, ह्या थेरीज वापरून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा एज्युकेशन मध्ये कसा फायदा करून घेता येईल आपल्याला? अगदी सुंदर प्रश्न विचारलाय सर तुम्ही. मी आधी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. जे तुम्ही मगाशी म्हटलं की सत्व, रज आणि तम. सत्व हा गुण ज्याला आपण असं म्हणू शकतो की इसेन्स ऑफ फायर इज अ सत्व. म्हणजे फायर मधनं जे येणार आहे, जे दिसण्यामुळे जास्तीत जास्त उभरून येणार आहे, तो सात्विक गुण आहे. ज्याचं नॉलेज घेणं, ज्ञान संपादित करणं, ते ज्ञान जगाला वाटणं, ते देणं, ह्याच्या हे जे काही आहे ना, ही सात्विकता दाखवते. हा सत्व गुण असतो. रजस हा गुण जर आपण बघितला तर ही ना एक एनर्जी आहे जी ट्रान्सफॉर्म करते. सत्वाला तमसमध्ये आणि तमसला सत्वामध्ये सुद्धा. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की सत्व आणि तमस ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर समजा एखाद्या चांगल्या गोष्टीत तुम्ही जर वाईट गोष्टी जर घालत गेला, त्याच्यात भर पडत गेली, तर ती गोष्ट जी आहे, जी सुरुवातीला अमृततुल्य होती, त्याचं टॉक्झिन किंवा विष व्हायला वेळ लागत नाही. तद्वतच इसेन्स ऑफ वॉटर इज नोन ॲज तमस. म्हणजेच तामसिक असलेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय म्हणायचं, आळशीपणा, कामचुकारपणा किंवा दुष्ट प्रवृत्ती, फक्त स्वतःचा विचार करणं, दुसऱ्याचं ओरबाडून घेणं, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या या तामसिक लोकांमध्ये दिसून येतात. जर तामसिक लोकांनी, जर तुम्ही स्वतःला हे ओळखू शकलात की माझ्यात नेमके सात्विक गुण कुठले आहेत, रजसचे गुण कुठले आहेत आणि तामसिक गुण कुठले आहेत, जर तुम्ही ते ओळखू शकला आणि त्याच्यातनं या तामसिक गुणांमधनं जर तुम्ही वाईट असलेल्या गोष्टी जर काढू शकलात, दूर करू शकलात, तर आपसुकच तुम्ही सात्विक व्हायला सुरुवात होते आणि तुमच्यातला सत्व हा गुण अतिशय जलद गतीने वाढायला लागतो. त्याच्यासाठी गीतेमध्ये म्हटलेलं आहे दैवी संपदा आणि आसुरी संपदा. दैवी संपदा ही काय आहे, तर इतरांना मदत करणं किंवा कोणाचाही द्वेष न करणं, आपलं जे काही कर्म सांगितलेलं आहे ते चोख करणं, त्याच्यात कामचुकारपणा न करणं, इत्यादी इत्यादी बरेच आहेत. आता तो खूपच विस्तार होईल, त्याच्यामुळे मी काही ठळक गोष्टी घेतल्या. तर हे जे आहेत ते दैवी गुण आहेत. दुसऱ्याला लगेच क्षमा करणं, मनात काही जास्त धरून न ठेवणं, हे आहेत दैवी गुण. आणि तेच तामसिक गुण कुठले आहेत, तर मनात दुःख ठेवणं, राग धरणं, कामचुकार करणं, कामचुकारपणा करणं, आळस, हे जे सगळे गुण आहेत ते तामसिक आहेत. तुम्ही असं समजा ना की ही दोन पारडी आहेत. जर तुम्ही त्याच्यातनं, आता मी जसं म्हटलं तसं, ह्या दैवी आणि असुरी संपदा आहेत. जर असुरी संपदा जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वभावातून, स्वतःमधून जर कमी केल्या, तर आपसुकच दैवी संपदांची संख्या वाढत जाते आणि तुम्ही सात्विकतेकडे झुकता.
आणि सात्विक असलेला माणूस जर संग दोषामुळे म्हणा किंवा काही आणखी इतर कारणांमुळे जर आसुरी संपदा वाढवायला लागला तर तामसिक व्हायला त्याला वेळ लागत नाही. तर हा फरक आहे ह्या सत्व रज तमस ह्या गुणांचा. सत्व म्हणजे सतत ज्ञानाची अभिलाषा करणं. वात प्रवृत्तीच्या लोकांमध्ये सुद्धा ही ज्ञानाची अभिलाषा, ही ज्ञानाची ओढ सतत असते. त्यामुळे आपण असं म्हणूया की हा जो एअर एलिमेंट आहे हा कॉमन आहे ह्या दोघांमधला. रजस आहे फायर म्हणजेच पित्त प्रवृत्ती आणि कफ म्हणजेच तमस वॉटर. ह्याचा अर्थ असा आहे का की वॉटर एलिमेंट असणं म्हणजे काही वाईट आहे? नक्कीच नाही. अहो नाहीतर मुकेश अंबानींसारखी माणसं झालीच नसती ना. त्यांच्यातही वॉटर आहे, पण त्यांनी काय केलं? असुरी संपदा जवळपास फिरकू दिली नाही आणि म्हणूनच सत्वाचे गुण वाढले. आणि आज तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या व्यावसायिकतेवर अधिराज्य करणारा असा तो एक अनभिषिक्त राजाच म्हटला पाहिजे. तर अशी ही किमया आहे ह्या दैवी संपदा आणि असुरी संपदेची. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला होतात ना सर, त्याच्यातच रॅदर ह्या माझ्या पहिल्या प्रश्नातच थोडंसं उत्तर आहे त्याचं दडलेलं. जर आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर आपल्यातल्या आसुरी संपदेला आपण बाजूला केलं पाहिजे. आपल्यातले कुठले गुणदोष आहेत ते आपण स्वतः आत्मपरीक्षण करून निरखले पाहिजे. पण अर्थात जे काही तुमचे स्वतःचे असे गुण आहेत ते गुण मात्र तुम्ही बदलता कामा नये. कारण नाही तर त्याचं डेव्हिएशन होईल आणि तुम्ही जे स्वतः नाही आहात ते दाखवण्याच्या नादात तुम्ही स्वतःचेही उरणार नाही आणि समोरच्यालाही कळेल की अरे हे काय चाललंय, हा तर ढोंग करतोय, असा प्रकार झाला. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता सुद्धा तुम्हाला ह्या त्रिगुणांची किंवा हे जे काही त्रिसूत्री आपण म्हणूया आणि दैवी आणि असुरी संपदेची जर जोड दिली तर एखाद्याची पर्सनॅलिटी अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप करता येईल. मॅडम, स्वधर्माबद्दल काही सांगू शकाल का? स्वधर्म आणि या त्रिगुणांचा संबंध काही आपल्याला जोडता येतो? हो, नक्कीच. जे काही आपले गुण आहेत म्हणजे जी काही आपली प्रकृती आहे, मी मागाशी याचा उल्लेख केला होता की जे आपले पहिल्या 2 क्रमांकावरचे जे गुण आहेत ते तुमच्या स्वभावाला आकार देतात. मग तुमचा जो काही स्वभाव असतो त्या स्वभावानुसार तुम्ही तुमचा स्वधर्म अवलंबला पाहिजे. तुम्हाला आवडतं आहे म्हणून. आता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षकी पेशा हा जो काही आहे, शिक्षक होणं हे जे काही आहे त्याच्यात प्रामुख्याने एअर आणि फायर हे 2 गुण प्रामुख्याने दिसून येतात. कारण असं की शिक्षकाला सतत नवीन नवीन ज्ञान संपादन करणं गरजेचं आहे, तरच तो आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवू शकेल. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये फायर असणंही तितकंच गरजेचं आहे, कारण ते तो इतरांना दाखवू शकेल, इतरांना त्याचा मार्ग सांगू शकेल. पण जर समजा मुकेश अंबानी एवढे श्रीमंत झाले म्हणून जर एखादा एअर फायर प्रवृत्तीचा जर माणूस मुकेश अंबानींसारखं जर वागायला गेला तर काय होईल? जमेल का त्याला? नक्कीच नाही जमणार. आणि त्याच्याकरता मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. माझे गुरु नेहमीच माझे गुरु म्हणजेच डॉक्टर खुशदीप बन्सल सर हे उदाहरण आम्हाला नेहमीच देतात. कसं आहे ना की गाढव आणि घोडा हे 2 अतिशय वेगळे प्राणी आहेत. गाढवाचं काम वेगळं आहे आणि घोड्याचं वेगळं आहे. पण समजा गाढवाचे कान कातरून त्याला घोड्यासारखा रंग देऊन तुम्ही त्याला गळ्यात जर घोड्याची पाटी अडकवली तर तो घोड्याचं काम करू शकेल का? नक्कीच नाही. तो घोड्यासारखा अतिशय जलद गतीने नाही पळू शकणार. पण तुम्ही त्याला ट्रीटमेंट घोड्याचीच देताय, जेणेकरून होईल असं की जे गाढवाचं काम आहे तेही तो करू शकणार नाही. कारण त्याचा समज असा होईल की मी घोडा आहे, मग मी घोड्याप्रमाणेच वागलं पाहिजे. पण मुळात घोड्याच्या क्वालिटीजच त्याच्यात नाहीये, तर तो घोडा कसा होईल? हाच फरक आहे स्वधर्म, स्वभावातून आलेला स्वधर्म अवलंबण्याचा. गीतेमध्ये पण हे सांगितलेलं आहे की दुसऱ्याचा धर्म कितीही सुंदर वाटला, कितीही ग्रेट वाटला, तरी सुद्धा तुमचा जो काही धर्म तुम्ही अवलंबलेला आहे आणि तो जरी साधा असला तरी तो नक्कीच श्रेष्ठ ठरतो आणि श्रेयस्कर ठरतो.
आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला ओळखून, स्वतःचा स्वभाव ओळखून त्याचप्रमाणे स्वधर्म अवलंबणं अतिशय गरजेचं आहे. मॅडम, स्नेहा देवळे म्हणून आहेत, त्यांनी हा. आपल्याला 2 प्रश्न विचारलेत. बरं. त्यापैकी पहिला प्रश्न त्यांचा असा आहे, गीता आणि आपली प्रकृती ह्यांचा कसा संबंध आहे? हा. दुसरा प्रश्न आत्ताच आम्ही सांगू आधी का? पहिल्या प्रश्नाचं देऊ. ओके मॅम, ओके. हा. गीता आणि आपली प्रकृती यांचा संबंध कसा आहे? ओके. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की गीतेमध्ये बऱ्याच वेळेला जसा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कर्माच्या बद्दलचा उहापोह झालेला असतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला तेच संदर्भ आठवतात. पण वास्तविक पुढे जाऊन श्रीकृष्णांनी तुम्हाला हे गुण कसे, कुठले आहेत तुमच्या अंगी, ते कसे ओळखायचे, म्हणजे हे तुमच्या आवडीनिवडी किंवा तुमचा आहार काय आहे ह्याच्यावरनं सुद्धा ते ओळखता येतात, हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर बऱ्याच वेळेला कसं होतं की मी असं स्वतःही बघितलेलं आहे की लोक आमची गीता पाठ आहे असं म्हणून धडधड 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 एका मागोमाग एक अध्याय म्हणून दाखवतात. प्रश्न आणि गमतीचा भाग हाच आहे की त्या श्लोकांच्या पाठीमागचा अर्थ काय आहे तो जाणून घेतला पाहिजे. म्हणूनच तर म्हटलंय ना की गीता ही आपली मॅनेजमेंट गुरु जरी म्हटलं तरी चालेल. अहो, आपल्याकडे अजून, आणि ह्याला ना धार्मिकतेची जोड नको देऊया आपण, ही कुठल्या धर्माची किंवा एखाद्या ठराविक धर्मालाच पुढाकार देणारी हा असा प्रश्नच नाहीये. आणि म्हणूनच माझ्या माहितीतल्या 1-2 देशांमध्ये गीतेचं अध्ययन त्यांनी अगदी लहान असलेल्या मुलांपासून सुरू केलेलं आहे, शाळेत सुद्धा लागू केलेलं आहे. कारण ह्याच्यातनं तुम्हाला समजतं की तुम्ही कोण आहात, तुमचा गुण कुठला आहे, तो कसा ओळखावा, आणि तुम्ही तो गुण जर समजा त्या गुणांप्रमाणे अवलंबला नाहीत तुमचा आहार, विहार, विचार, तर तुम्ही कुठल्या संकटात येऊ शकता इथपासूनची सगळी माहिती गीतेत दिलेली आहे. आत्ता हा खूपच वेळेचा विस्तार होईल म्हणून मी तुम्हाला थोडक्यात उत्तर इथे दिलेलं आहे. पण जर गीतेचा तुम्हाला ट्रान्सलेशन, अनुवाद जर बघायचा असेल तर मी तुम्हाला नक्कीच अशी विनंती करेन, मला सांगायला आवडेल की प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर गीतेत मिळणार आहे. दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे, वात पित्त आणि कफ प्रकृतीवाल्यांनी कोणत्या आजारांची काळजी घेतली पाहिजे? बरं. वात पित्त आणि कफ प्रकृतीवाल्यांनी कोणत्या आजारांची काळजी घेतली पाहिजे? अगदी ह्याच प्रश्नाचं उत्तर सुद्धा गीतेत आहे. जर तुम्ही तुमची प्रकृती जर ओळखली आणि त्या प्रकृतीप्रमाणेच जर तुम्ही तुमची दिनचर्या म्हणा किंवा तुमचा आहार जर ठेवला, तर असे प्रसंग फार कमी वेळा येतील की आजारपणाला तोंड द्यावं लागेल. आता मगाशी मी म्हटलं तसं की वात असलेले किंवा वात प्रकृती असलेले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात हे आजार दिसतात, कारण त्यांची मुळातच पुढीही नाजूक असते. पटकन एखाद्या इन्फेक्शनला बळी पडणं हे त्यांच्यात जास्त करून दिसून येतं. मग आयुर्वेदामध्ये, आता आयुर्वेद हे काय आहे तर ह्या पंचमहाभूतांचा पूर्ण विचार करून त्याला लागणारं अनुपान काय आहे, त्याला लागणारं वातावरण काय आहे, ह्या सगळ्याचा विचार करून आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्यावर कुठल्या ऋतूमध्ये कुठलं खाणं पिणं किंवा कुठल्या ऋतूमध्ये कशी दिनचर्या, हे सगळं काही दिलेलं आहे. जर आपल्याला ती दिनचर्या किंवा त्या पद्धतीची जीवन पद्धती अवलंबायची असेल तर थोडासा आयुर्वेदाचा विचार करणं गरजेचं आहे. किंवा जे कोणी त्याच्यातले तज्ज्ञ आहेत, वैद्य म्हणा किंवा आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही तुमची प्रकृती जाणून घेऊ शकता आणि तुमच्या प्रकृतीला साजेसं. कारण कसं आहे ना, जरी मी असं म्हणताना म्हटलं की एखाद्याची वात प्रवृत्ती आहे किंवा एखादा एअर फायर आहे किंवा फायर एअर आहे, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जो मेल मिळालेला आहे त्याच्यात ही प्रमाण सुद्धा कमी जास्त आहे. युट्यूब चॅनलची लिंक टाक ना खाली. तर त्याच्यामध्ये कसं आहे की फायरचं एखाद्याचं प्रमाण 50% असेल तर एअर 20% असेल. एखाद्या व्यक्तीमध्ये 40-40 दोन्ही असतील तर हे सुद्धा प्रमाण कमी जास्त होतं. आणि आपल्या ह्या वैदिक
किंवा सनातन जे आपलं शास्त्र आहे, जी सनातन शिकवणूक आहे, त्याच्यात सुद्धा हीच गोष्ट अतिशय प्रामुख्याने नमूद केलेली आहे की प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपासून अतिशय वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या गरजा सुद्धा वेगळ्या आहेत, विभिन्न आहेत. त्या गरजा ओळखून त्या पद्धतीने जर आपण आपला आहार किंवा आपली दिनचर्या ठेवली किंवा जी काही औषधं असतात, तुम्हाला ठाऊकच आहे आयुर्वेदात जी औषधं दिली जातात त्याचं अनुपान प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं. मी इथे कुठल्याही शास्त्राला दोष देत नाहीये, कारण प्रत्येकाचं स्वतःचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. फक्त सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा डोकेदुखी होते तेव्हा आपण एक सॅरेडॉनची गोळी घेतो. ती सॅरेडॉनची गोळी कफ, वात आणि पित्त तिघही जण घेतात. पण जर आयुर्वेदात जर तुम्ही याचा उपचार घेतला तर कफ प्रवृत्तीच्या माणसाला कदाचित ती गोळी घेण्याची गरजही नाही पडणार. जर काही छोटेसे उपाय त्यांनी केले, आता अर्थातच मी आयुर्वेदिक डॉक्टर नाही त्याच्यामुळे ते उपचार मी इथे नमूद नाही करू शकत, पण सांगण्याचा उद्देश इतकाच की कफ प्रवृत्तीच्या व्यक्तीला लागणारी औषधाची मात्रा आणि वात प्रवृत्तीच्या लोकांना लागणारी औषधाची मात्रा ह्या दोघांमध्ये बराच फरक असणार आहे. आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या सनातन शास्त्रामध्ये ह्याचा अतिशय बारकाईने विचार केलेला आहे. आणि म्हणूनच जर तुम्ही तुमच्या मूळ प्रवृत्तीप्रमाणे, मूळ प्रकृतीप्रमाणे दिनचर्या आणि आहार ह्याचा जर वापर सुरू केला तर कमीत कमी आजारांना निमंत्रण मिळेल. कोणाला काही प्रश्न आहेत का अजून? हॅलो, एक मिनिट मी बोलू का? हा बोला मॅडम. हा. अर्चना टिपणीस. नमस्कार मॅडम. खूप छान वाटलं. म्हटलं कोणीतरी हे बोलायची पण गरज आहे. सध्या मी गीतेचा अभ्यासाची थोडी सुरुवात केलेली आहे. त्याची माझी थोडी रिव्हिजन झाली, उजळणी झाली. स्वधर्म म्हणजे नक्की काय हे सुद्धा आपल्याला गीतेतल्या 4थ्या अध्यायामुळे कळतं. तर मी तुम्हाला म्हणजे खूपच छान वाटतंय आम्हाला हे सगळं ऐकून. अजून ऐकावंसं वाटतंय, पण आज वेळेअभावी ते कदाचित शक्य नाही होणार. पण यापुढे जेव्हा तुमचे असे काही कार्यक्रम होतील तर आम्हाला जरूर कळवा, एवढंच मला सांगायचंय. धन्यवाद. नक्की मॅडम, नक्की. हा. कोणाला आणखीन काही प्रश्न विचारायचे आहेत का? ओके. आता आठवत नसतील, काही नंतर जरी आठवले काही प्रश्न किंवा काही क्वेरीज किंवा काही शंका असतील तर तुम्ही त्या शंका आपल्यापर्यंत पोहोचवू शकता. त्या शंकांचं निरसन मॅडम कडून करून घेऊन आपणापर्यंत पोहोचवण्याची खबरदारी किंवा काळजी आपण नक्कीच घेऊ. मॅडम, आपण आज जी माहिती दिलीत त्या माहितीच्या आधारे माणसातील किंवा व्यक्तीतील व्यक्तिमत्व, व्यक्तिरेखा ओळखण्यासाठी नक्कीच खूप मदत होईल. आणि ती माहिती सुद्धा भगवद्गीतेचा आधार घेऊन आपण जी दिली ती एक अत्यंत अप्रतिम आणि दैनंदिन जीवनात सर्वांनाच उपयोगी पडेल, निश्चितच उपयोगी पडेल अशी होती. आणि भगवद्गीता म्हटलं तर भगवद्गीता आपल्याला एका अत्युच्च उंचीवर नेऊन पोहोचवते. भावनांचा कोलाहल शमवण्याचे सामर्थ्य गीतेत आहे. मनातील काहूर शांत करण्याची, तुम्हाला निस्सीम मनशांती देण्याची शक्ती गीतेत आहे. कठीण परिस्थितीतही जीवनाला धैर्याने सामोरं जाण्यासाठी समतोल गीता आपल्याला देते. ह्याच गीतेच्या आधारावर आपण आज जी माहिती दिली, आपण आज जो वेळ आमच्यासाठी शेअर केला, त्या सर्वांसाठी आम्ही ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आपले मनपूर्वक आभार मानतो. पुढील जसं आता आपल्याला मॅडमनी सांगितलं तसाच पुढील आपलं काही नियोजन असेल तर आपण त्या कार्यक्रमासाठी आपण आपली उपस्थिती द्याल, आम्हास मार्गदर्शन कराल अशी आपणास विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ऑल इंडिया काउन्सिलच्या सर्व स्टाफ मेंबर्स, ट्रस्टी, मॅनेजमेंट या सर्वांकडून, आपले उपस्थित प्रेक्षक, उपस्थित श्रोते या सर्वांकडून आपले आभार मानतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे
ज्यांनी मूळ सूत्रधार आचार्य समीर कर्वे सर, अभय रेळेकर सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपल्या सहकार्यामुळे आता हे माहिती आम्हास मिळाली. अशीच मदत आपण यापुढेही कराल अशी अपेक्षा आणि प्रार्थना करतो. उपस्थित सर्वांचे, कार्यक्रमास सर्व श्रोत्यांचे विचार, प्रश्नांचे, शंका निरसन झाल्या असतील अशी आशा करतो. आणि पुन्हा एकदा आचार्य गौरी कर्वे यांचे मनपूर्वक आभार मानत त्यांच्याच परवानगीने आजचा कार्यक्रम, आजचे वेबिनार संपले असे जाहीर करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे की मला माझे विचार मांडण्याची इथे एक संधी मिळाली. खूप छान वाटलं. ह्याच्याही पुढे असेच काही विचार, आणखीन वेगळे विचार आणि असे वेगळे संवाद साधण्याकरता मला इथे यायला नक्कीच आवडेल. खूप खूप धन्यवाद. आपल्या सहकार्याची आशा, अपेक्षा आणि प्रार्थना करतो. धन्यवाद. कायमच. थँक्यू.